नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण थांबले होते कारण व्यवहार करताना बोटांच्या ठशांची नोंद जुळत नव्हती. आता सरकार आयुक्तांनी याबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे ज्यांची कर्जमाफीचे पैसे अडकले आहेत त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. जी आर मध्ये नेमकं काय म्हटलं आहे, चला पाहूया. राज्य शासनाने 30 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेची ऑनलाईन अंमलबजावणी महायुती मार्फत सुरू आहे आणि पहिल्या यादीत लाखो शेतकऱ्यांची नावे प्रकाशित करण्यात आली आहेत आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण होत नाही अशी समस्या निदर्शनास आली आहे. आधार प्रमाणीकरण होत नसेल तर काय करायचे बघा. जी.आर नुसार संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या सरकार सेवा केंद्रात एएसके कडे जावे. आधार आणि बँक पासबुक सोबत घेऊन जावे. पोर्टलवरील माहिती तपासून अंगठा किंवा बोटांचे ठसे देऊन प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करावा. बोटांचे ठसे जुळत नसतील तर पहिल्या प्रयत्नात प्रमाणीकरण झाले नाही तर किमान 3 वेळा बोटांचे ठसे देण्याचा प्रयत्न करावा. तरीही आधार प्रमाणीकरण झाले नाही तर अनएबल टू ऑथेंटिकेट हा पर्याय वापरला जाईल. तर यापुढे काय होणार बघा. सेवा केंद्र चालक स्वतःचे आधार प्रमाणीकरण करेल. तक्रार तालुकास्तरीय समितीकडे TCLC कडे पाठवली जाईल. शेतकऱ्याने तहसील कार्यालयात जाऊन स्वतःची ओळख सिद्ध करण्याची कागदपत्रे सादर करावीत. उदाहरणार्थ आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 ही कागदपत्रे सोबत ठेवावीत. TLC समिती काय करणार? तालुकास्तरीय समिती तर कागदपत्रांची पडताळणी करेल, शेतकऱ्यांची ओळख निश्चित करेल, आधार क्रमांक योग्य असल्याचे आढळल्यास प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करेल. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जी.आर मध्ये स्पष्टपणे सांगितण्यात आले आहे की आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे व्यवहार किंवा बोटांचे ठसे जुळत नव्हते अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाईल. म्हणून ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण अनेकांचे कर्जमाफीचे पैसे केवळ आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे अडकले असू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या जी.आर आणि अपडेटसाठी संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.